प्रेमाने बोला, धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। खरं तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कोणीही कॉमेंट करू नका। आजचा विषय आहे इंदुरीकर, कथनी आणि करणी। खरं तर मला सगळ्यात प्रथम बोटावर मोजण्या इतके काही लोक त्याचं समर्थन करतात, त्या माझ्या दादांना मला सांगायचं आहे, तुम्ही माझे दुश्मन नाही आहात, पण स्वाभिमानानं जागृत व्हा आणि चिंतन करून बघा। आणि खास करून नारदाच्या गादीवर उभं राहून इंदुरीकरांचं समर्थन करणाऱ्या त्या माझ्या वारकरी बांधवांना विनंती आहे की बाबांनो, तुम्ही जर खरंच 100% ज्ञानेश्वर माऊलींचे पाईक असाल ना, तर तुम्हाला इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य कदापि मान्य होणार नाहीये। कारण माऊलींची शिकवणच आहे की साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। मग ही शिकवण माऊलींची असताना एक कीर्तनकार, एक प्रबोधनकार त्या माऊलींच्या, त्या विठुरायाच्या गादीवरती उभं राहून घोडे लावायची जर भाषा करत असेल, तर मला त्यांची बाजू घेणाऱ्या त्या कीर्तनकारांना विचारायचं आहे, तुम्ही नक्की माऊलींचे पाईक आहात की इंदुरीकरांचे पाईक आहात? कशासाठी बाजू घेताय? मुळात संत हे आनंदाचे स्थळ, संत हे सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत। संत हे आनंद देण्यासाठी असतात आणि कीर्तनकाराची परिभाषाच ही आहे की कीर्तनकाराचे शब्द, वाणी ही लोकांच्या मनाला आणि कानाला दोन्हींना पटली पाहिजे। हा परमार्थातला सर्वात मोठा नियम आहे आणि ही गोष्ट तंतोतंत पाळत होते ते म्हणजे बाबा महाराज सातारकर। आज ते नाहीयेत, तरी सुद्धा वारकरी संप्रदाय बंद पडला का? नाही, ते त्यांचं काम कीर्ती करून निघून गेले आणि मरावे परी कीर्ती उरावे अशा पद्धतीची त्यांची कीर्ती कायमच ते सगळ्यांच्या लक्षात राहतील, आठवणीत राहतील। परंतु मला म्हणायचं आहे काय, ही जी झोड लावली ना, इंदुरीकर महाराजांनी कीर्तन बंद केलं तर महाराष्ट्राचं काय होईल? काही फरक पडत नाहीये, काही फरक पडत नाहीये। उलट सप्त्यामध्ये एकाच महाराजांना 50-55 हजार देण्यापेक्षा त्यामध्ये 4 महाराज येतील, 4 दिवस खरं तर सप्त्याचे खर्चाचे वाचतील आणि वेगवेगळे विचार ऐकायला मिळतील। काही फरक पडत नाहीये। जरी त्यांनी बंद केलं तर कसलाच फरक पडत नाहीये। उलट वर्गणी कमी काढायला लागेल सप्त्यासाठी, याचा विचार करा। आम्ही समर्थन करताना हा विचार केला पाहिजे, खरंच कुणाचं काय चुकलंय? आज तुम्हाला महाराष्ट्रातली ट्रोल करणारी लोक दिसत आहेत, मग तुम्हाला डोक्यावर घेणारे कोण अमेरिकेवरून आले होते का? आज ज्यांनी डोक्यावर घेतलंय ना, तेच त्यांना ट्रोल करतायत। आणि दुसरी गोष्ट, नारदाच्या गादीवरून जी लोक म्हणतायत ना, महाराज म्हणले गरीब लोकांसाठी की कर्ज काढून लग्न करू नका। तुम्ही पुन्हा क्लिप ऐका, महाराज स्पष्ट शब्दात म्हणतायत की पैशाचा किडा येऊ देऊ नका, लग्न साधी करा। साधी लग्न केली तरी पोरं होतात। हे स्पष्ट, पैशाचा किडा येऊ देऊ नका, अंगातली ताकद जपून वापरा। याचा अर्थ काय होतो की पैशाचा किडा येऊ देऊ नका म्हणजे पैसेवाल्यांना सांगितलं। अंगातली ताकद कुणाला? गरीबाकडे ताकदच नसते। अंगातली ताकद म्हणजे पैसेवाल्या माणसाला सरळ सरळ टोचणी महाराजांनी दिलेली आहे की
तुम्ही अंगातली ताकद जपून वापरा, लग्न साधी करा, साधी लग्न केली तरी पोरं होतात. हेच महाराष्ट्राला खटकलं की ज्या वेळेला तुमच्या स्वतःच्या गुड्डीचा, तुमच्या भाषेत गुड्डीचा साखरपुडा आला, त्यावेळेला लोकांच्या मुलींना तुम्ही बोलता भंगार भुंगार, लोकांच्या मुलींच्या घागऱ्यावरती तुम्ही घागरा घातलाय त्या कपड्यांवरती बोलता, लोकांच्या मुलींना मुलांना लिंबाखालचा 35 रुपयाचा चष्मा घालून फिरतात म्हणून बोलता. आज खरं तर सगळी जी वक्तव्य आहेत तंतोतंत तुमच्या त्या कार्यक्रमाला लागू होतात. तुमच्या मुलीने घागरा पण घातला होता. खरं तर त्या निष्पाप ज्ञानेश्वरीला मला काय बोलायचं नाही आहे, ती चुकीची नाहीच आहे, ती तिच्या ठिकाणी ठीक आहे. पण तुम्ही जे महाराष्ट्राला विचार पेरले तेच तुम्ही तिथं करून दाखवले, त्यामुळं महाराष्ट्र पेटला आणि महाराष्ट्राला राग आला. अरे हे कथनीत एक आणि करणीत एक दिसतं यांच्या. खरं तर तुम्ही जे शहाणपणाचे डोस पाजले ना महाराष्ट्राला, जे जे पेरील ते उगवते आणि बोलल तसे उत्तर येते, हेच ह्या ट्रोलचं कारण आहे, बाकी काहीच नाही आहे. तुमच्या मुलींनीही घागरा घातला, तुमच्या मुलींनीही, आता तो लिंबाखालचा 35 रुपयाचा होता का काय मला माहीत नाही, पण तो गॉगलही लावलेला लोकांनी पाहिला. शाही थाटातला तो साखरपुडाही लोकांनी पाहिला. आणि खरं तर महाराज या गोष्टीची परिभाषा अशी आहे, या विभूतीची परिभाषा अशी आहे, जे महाराज असतात ते नाराजच होत नाहीत. आणि तुम्हाला ज्या महाराष्ट्रानं आजपर्यंत डोक्यावर घेतलं, दिवसाला 3-3 कीर्तनं दिली, त्याच महाराष्ट्राला तुम्ही काय म्हणालात? मला माहीत होतं या अवलादी माझ्यावरती उलटणार. ही कुठल्या संताची परिभाषा आहे? ही कुठल्या महाराजांची परिभाषा असू शकते? तुम्ही कीर्तनातून सांगता निंदकाचे घर असावे शेजारी. तुम्ही कीर्तनातून सांगता की ज्यांनी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय यांच्यावरती मिळवला ताबा आणि 11वं मन ज्यांनी ताब्यात ठेवलं, त्यांनी खऱ्या अर्थानं अहंकाराचा रावण जाळला असं तुम्हीच सांगता ना. तो अहंकाराचा रावण जाळा म्हणून मग आज तुमची ती भाषा जीवनात दिसत नाही आहे. खरं तर ट्रोलकर्त्यांचं काहीच चुकलेलं नाही आहे. चुकलंय ते तुमचं चुकलंय सगळं. का चुकलंय? तर तुम्ही जी गोष्ट बोललात ती गोष्ट करणीत दिसली नाही. तुम्ही तिकडं मुलीचा साखरपुडा किंवा लग्न करोडो अब्जो रुपये खर्च करून तुम्ही चंद्रावरती जरी केलं तरी आम्हाला महाराष्ट्राला काही घेणं देणं नाही आहे. पण जो शहाणपणा आजपर्यंत 30 वर्ष महाराष्ट्रातल्या लेडीजना, पुरुषांना, मुलांना शिकवला ना, तोच लोकांना खटकला की आम्हाला सांगतायत एक आणि करतायत एक. खरं तर माऊली जर म्हणतायत की साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तरी तुम्ही नारदाच्या गादीवरून घोडे लावायची भाषा करता. हे कितपत योग्य आहे? हे वारकरी संप्रदायाला तरी मंजूर आहे का? अहो, पहिली गोष्ट, जेवढ्या जेवढ्या महाराज लोकांवरती पोलीस स्टेशनला केसेस झालेत, महाराज लोकांचे विरोधक निर्माण झालेत, अशा महाराजांना नारदाच्या गादीवर उभा राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडून काय शिकला तुम्ही? अहो, 108 वेळा विकृत बुद्धीचा व्यक्ती तो कुणाच्या तरी सांगण्यावरून, धर्म मार्तंडांच्या सांगण्यावरून अंगावर पान खाऊन थुकतो काय? आणि 108 वेळा नाथ महाराज जाऊन आंघोळ करून येतात काय? आणि सरळ म्हणतात, एवढा तू महान आहेस की तुझ्यामुळं मला 108 वेळा आंघोळ झाली. आज ट्रोल केल्यानंतर यांना एवढा राग येतोय. यांच्या अंगावर जर कोणी सहज जर बसमधून वरून जर थुंकलं आणि हे रस्त्यानं चालत असले अंगावर गेलं तर ते शर्ट तर काढून ठेवतीलच, पण त्यांचे जे समर्थक बॉडीगार्ड कोण आहेत ना, असा चोप देतील नवे नवे तर जाग्यावर मर्डर करण्यापर्यंत हे कमी नाहीत पडणार.
मग आम्ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं कीर्तनातून उदाहरण का देतो? लोका शिकवे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं नसावं. हे मी का अधिकारानं बोलतोय? तर मी प्रत्येक कीर्तन करत असताना लोकांना सांगत असतो की महाराज, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करत असताना फोटोला मूर्तीला पैसे देऊन वायपट खर्च करण्यापेक्षा तोच सगळा खर्च 2,500, 3,000, 4,000, 5,000ची तुमच्या ऐपतीनुसार साडी आणा बायकोला किंवा आईला किंवा बहिणीला किंवा तुमच्या घरातल्या मुलीला, जे कोणी घरात स्त्री असेल तिला साडी आणा, तिचं औक्षण करा आणि खरी लक्ष्मी, त्या लक्ष्मीचं पूजन करा. हे फक्त मी सांगत नाही आहे. अगोदर मी प्रत्येक वर्षी माझ्या धर्मपत्नीचं चांगली साडी आणून लक्ष्मीपूजन करतो, म्हणून मी कीर्तनात सांगतो. कीर्तनात सांगावं एक आणि जीवनात करावं एक. असं झाल्यानंतरच महाराष्ट्र तुम्हाला ट्रोल करणार. खरं तर इंदुरीकरही माझे दुश्मन नाही आहेत आणि त्यांचे समर्थकही माझे दुश्मन नाही आहेत. सगळे आपण खरं तर वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, माझी सगळ्याच कीर्तनकारांना विनंती आहे की एक घाणेरडी सवय आम्ही आमच्या शरीराला वळण लावून घेतलंय. पडिले वळण इंद्रिया सकळा असं वळण आम्ही लावून घेतलेलं आहे की कुठली घटना महाराष्ट्रात घडली की ते नारदाच्या गादीवरून लगेच, अरे त्या माणसाने एवढा पैसा कमवला, त्या माणसाची एवढी कमाई आहे. आम्हाला काही हरकत नाही आहे, पण नारदाच्या गादीवरती उभे असताना तुम्ही कसं काय घोडे लावण्याची भाषा करणाऱ्या कीर्तनकाराचं समर्थन करू शकता? हा माझा पहिला प्रश्न आहे. याचं कुठंतरी चिंतन करा. महाराष्ट्र कधीच चुकला नाही आहे आणि अजून त्यात माती अशी खाल्ली की त्यांचे जे चाहते आहेत, फॅन आहेत, महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रातल्या ट्रोल करणाऱ्या लोकांना तुम्ही काय म्हणाला? या अवलादी माझ्यावरती उलटणार? अहो, तुमच्यापेक्षा सूरज चव्हाण कितीतरी श्रेष्ठ आहे. बिग बॉसचा विनर जो झाला, अडाणी मुलगा, तो बिग बॉसमध्ये सांगतो काय की आय मरी मातेच्या मंदिरामध्ये मी शिळे तुकडे शिळे भाकरी खाऊन जीवन जगलेला मुलगा आहे. ते महाराष्ट्रानं सगळ्या पाहिलं की वस्तुस्थिती तो जो बोलतोय तोच स्थिती आहे. त्यामुळे माणसांनी, लोकांनी त्याला डोक्यावरती घेतला आणि कौतुक तेव्हा त्या सूरज चव्हाणचं करावं वाटतं की ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्राने त्याला ट्रोल केला होता की माकडासारखं दिसतंय, घुबड आहे, काळा उंदीर आहे, काय नको नको त्या गोष्टी ते बोलले असतील. अरे याला पाहण्याआधी मी मेलो कसा नाही, असे ट्रोल लोक त्या सूरज चव्हाणला करत होते. पण त्या पोराकडून एक शिकण्यासारखं, आध्यात्मिक विचार शिकण्यासारखं आहे की ते पोरग कधीही त्याच्या फॅन लोकांना उलट बोललं नाही. उलट ते म्हणायचं की ट्रोल केलं तरी माझी फॅन लोक माझे देव आहेत. आणि इंदुरीकर काय म्हणतात? मला ट्रोल करणाऱ्या अवलादी, सूरज चव्हाणनं फॅनना ट्रोल करणाऱ्या देव म्हणणं आणि इंदुरीकरांनी अवलादी म्हणणं, यात किती मोठा फरक आहे. खरं तर आज नारदाच्या गादीवरती उभं राहून कीर्तनकार, प्रबोधनकार असून सुद्धा लोकांना अवलादी म्हणतात. आणि ज्या पोराला 12 खडीतला अ सुद्धा येत नाही ते पोरग खरं तर महाराष्ट्राच्या काळजात बसतंय. का बसतंय? तर कितीही ट्रोल केले, कितीही लोकांनी त्याला माकड, घुबड काही म्हटलं तरी ते म्हणतं माझे फॅन आहेत, माझे देव आहेत.
म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, जाता जाता इंदुरीकरांच्या समर्थकांना एवढंच सांगेन, एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करून लबाडाच्या यादीत आपलं नाव येऊ देऊ नका. रामकृष्ण हरी.